रंगांचं मानसशास्त्र म्हणजे न्यूरो मार्केटिंग हे खूप शक्तिशाली शस्त्र मानलं जातं मार्केटिंग ॲडव्हर्टायझिंगमध्ये. जेव्हा एखादा ग्राहक ना तुमचा ब्रँड पाहतो, तर सगळ्यात जास्त डोळे त्याचा आधी रंग टिपतात, की कुठला रंग आहे. त्या रंगावरून मेंदू त्या ब्रँडबद्दलचं एक मत बनवतो. सो तुम्ही कधी विचार केलाय की Zomato, McDonald's लाल रंगाचे का असतात? किंवा Facebook, LinkedIn, Microsoft हे निळ्या रंगाचे काय? तर हा निव्वळ एक योगायोग नाही. बेसिकली ह्या कंपन्या तुम्हाला विशिष्ट पद्धतीने विचार करायला लावण्यासाठी करोडो रुपये खर्च करून हे रंग निवडतात. त्या रंगांच्या मागे त्यांची एक सायकॉलॉजी, त्यांची एक मार्केटिंगची गुपितं दडलेली असतात. सो हे रंगांचं सायकॉलॉजी आपण जाणून घेऊया. सो प्रत्येक रंग एक वेगळी भावना निर्माण करतो. फॉर एक्झाम्पल लाल रंग ऊर्जा किंवा उत्साह, भूक यासाठी सिग्निफाय करतो. पिवळा रंग आनंद, आशावाद, हिरवा रंग निसर्ग, आरोग्य अशा गोष्टी सिग्निफाय करतो. तर आपण निळ्या रंगापासून सुरुवात करू. सो निळा रंग बेसिकली ब्रँडिंगमध्ये निळा रंग सर्वात लोकप्रिय मानला जातो. का? तर निळा रंग जनरली विश्वास, सुरक्षा, ट्रस्ट, सिक्युरिटी ज्याला म्हणतात. तर निळा रंग पाहिल्यावर ना मेंदूला एक स्थिरता किंवा सुरक्षिततेचा अनुभव येतो. सो तुम्ही बँकांचे लोगो बघितले बऱ्याच वेळेला एसबीआय असेल, एचडीएफसी असेल, तर त्याच्यामध्ये निळ्या रंगाचा प्रॉमिनंट वापर दिसतो. किंवा निळा रंग ना गांभीर्य, बुद्धिमत्ता दर्शवतो. सो एचपी, डेल, इंटेल, आयबीएम, मायक्रोसॉफ्ट, नोकिया, फेसबुक, लिंक्डइन बऱ्याच कंपन्यांचे लोगो हे निळ्या रंगाचे आहेत. सो निळा रंग हे व्यावसायिकता, संवाद त्यामुळे तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बघितले तर निळ्या रंगाचे दिसतात. पण प्रत्येक रंगाची ना एक जशी पॉझिटिव्ह असते तशी निगेटिव्ह पण बाजू असते. सो निळा रंग ना हा एक शांत रंग, कोल्ड रंग पण मानला जातो. त्यामुळं बऱ्याच वेळेला हॉटेलमध्ये निळा रंग वापरला तर थोडंसं सप्रेसंट म्हणून ट्रीट होतो. सो काही गोष्टीत निळा रंग वापरू पण नाही. सो रंगांची निवड करताना ना केवळ तुमची आवड बघू नका ॲज अ बिझनेसमन. तुमचा टार्गेट ऑडियन्स कुठला आहे ते बघा आणि लक्झरी प्रॉडक्ट विकत असाल तर जांभळा किंवा महिलांसाठी विकत असाल थोडासा गुलाबी असा विचार आपण करू शकतो. सो तुमचा बिझनेस जर डेटा, फायनान्स किंवा काही नवीन प्रॉडक्ट असेल तर निळा रंग हा तुमचा सर्वात मोठा मित्र होऊ शकतो तुमच्या बिझनेसमध्ये. सो अशा प्रकारे आपण निळा रंग आपल्या ब्रँडिंगमध्ये वापरू शकतो. सो आता आपण ना लाल रंग ह्याविषयी बघू. सो मेंदूमध्ये सर्वाधिक खळबळ माजवणारा रंग म्हणून लाल रंग ओळखला जातो मार्केटिंगच्या भाषेमध्ये. सो मार्केटिंगमध्ये ना लाल रंगाला ॲक्शन कलर मानलं जातं. सो लाल रंग काय असतो? मानवी डोळ्यांना सर्वाधिक दिसणारा किंवा पटकन दिसणारा रंग हा लाल मानला जातो. तातडी किंवा घाई, इमर्जन्सी, एक्साइटमेंट बऱ्याच वेळेला एखादी गोष्ट त्वरित करावी वाटणं यासाठी लाल रंग वापरला जातो. त्यामुळे क्लिअरन्स सेल, लिमिटेड ऑफर, बाय नाऊ ही बटणं सगळी लाल रंगाची असतात बघा. किंवा लोकांना उत्साहित करायचं Netflix, YouTube सारखे लोगो पण लाल रंगामध्ये असतात. तो विज्ञानामध्ये लाल रंग बघितल्यावर भूक जास्त लागते असं पण आढळून आलंय. सो Zomato, Swiggy, KFC, McDonald's, Coca-Cola सो खाण्यापिण्याच्या बऱ्याच ब्रँडचे लोगो लाल कलरचे आहेत. लाल रंग ना अगदी शक्ती, आत्मविश्वास ह्याचं पण प्रतीक आहे. त्यामुळे तुमचा ब्रँड तुम्हाला बोल्ड, एनर्जेटिक दाखवायचा असेल, तर तुम्ही लाल रंग निवडू शकता. Red Bull एक एक्झाम्पल आहे ज्याच्यामध्ये त्यांच्या ब्रँडची पूर्ण ताकदच त्यांच्या रंगात आहे. पण बऱ्याच वेळेला जसं म्हटलं तसं निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह असं दोन्ही गोष्टी असतात. सो लाल रंग बऱ्याच वेळेला धोक्याचा इशारा किंवा डेंजर यासाठी पण आपण वापरतो. सो जनरली शेअर मार्केट किंवा हॉस्पिटल या इंडस्ट्रीमध्ये लाल कलर फार वापरला जात नाही. कारण शेअर मार्केटमध्ये बऱ्याचदा लाल कलर दिसला म्हणजे लॉस असं पकडलं जातं किंवा हॉस्पिटलमध्ये लाल कलर हा तणावाचा वापरला जातो. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी किंवा रेड क्रॉस सोडलं तर बऱ्याच वेळेला हिरवा कलर जास्त वापरला जातो. सो अशा काही गोष्टी आहेत लाल रंगाशी रिलेटेड ज्या तुम्ही मार्केटिंगमध्ये किंवा ॲडव्हर्टायझिंगमध्ये वापरू शकता आणि लाल रंगाचा प्रॉपर वापर करून तुमच्या ब्रँडची व्हिजिबिलिटी तुम्ही वाढवू शकता.